झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये झालेल्या निषेध सभेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शरद आणि अजित पवारांवर जोरदार तोफ डागली। सिंचनाच्या मुद्द्यावर माधव चितळेंची एसआयटी नेमणं म्हणजे फार्स असल्याची टीका त्यांनी केली। अधिकारी नेत्यांच्या चौकशीचे अधिकारच चितळेंना नसतील तर ते राजीनामा का देत नाहीत असा सवाल उद्धव यांनी केला। पवार काका पुतणे हे निधी पळवणारे दरोडेखोर आहेत अशा शब्दात त्यांनी टीकेची झोड उठवली। गर्दी पाहून माझ्या डोक्यात हवा जात नाही असं सांगत राज ठाकरेंचं नाव न घेताही त्यांनी टोला लगावला। 2014च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला गाडून विधानसभेत भगवा फडकवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। कर्जमाफी या संस्था वाचवण्यासाठी आणि आज ते सगळं बाहेर आलेलं आहे। म्हणजे घोटाळे किती घोटाळे, तुझीचा घोटाळा, त्या खेळाचं काहीतरी तिकडे केलं, त्या खेळामध्ये घोटाळा, कुठे हे तुम्ही मला योजना सांगा ज्याच्यामध्ये घोटाळा नाहीये। आणि हा जो काही घोटाळा आलेला आहे, भयंकर घोटाळा, किती लाख कोटीचा घोटाळा असेल मला माहिती नाही, पण जो कॅगचा रिपोर्ट आलेला आहे त्यांनी सांगितलं की या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये सुद्धा, योजनेमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे। पात्र आणि अपात्र अनेक अपात्र शेतकऱ्यांना हे दान मिळालेलं आहे आणि जे पात्र शेतकरी होते त्यांना अपात्र करून त्यांना या माफीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।